हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 18 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अर्पिताला भेटायला शौर्य गेलाय आणि ऊर्जानेच त्याला समजावून सांगितलं की शौर्य, तू अर्पिताला भेटायला जा. आणि शौर्यने तिला विचारलं, तू जगातील पहिलीच बायको असशील जी स्वतःच्या नवऱ्याला अशा मुलीला भेटायला सांगतेय ज्या मुलीला त्याच्याशी लग्न करायचंय. पण ऊर्जाचा शौर्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून ऊर्जाने ही रिस्क घेतली. पण शेवटी ऊर्जा ही बायकोच आहे आणि बायकोचा जळफळाट हा होतोच. त्यामुळे जेव्हा शौर्य हा अर्पिताला भेटायला गेला आणि खूप वेळ परत आला नाही, तेव्हा मात्र ऊर्जाच्या मनात शंका आली की शौर्याला जाऊन खूप वेळ झालाय, शौर्य अजून का आला नाही? आणि त्यात दिव्या तर होतीच, तिच्या मनात शंका अजून भरून द्यायला. मग ऊर्जा आणि शौर्याच्या नात्यामध्ये या अर्पितामुळे काही दरी येणार का? शौर्य हा अर्पिताजवळ एवढ्या वेळ का थांबला? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही शौर्य आणि कल्पेश या दोघांना बोलताना ऐकते आणि विचारते, कोणता हिशेब? तुम्ही कोणत्या पैशांबद्दल बोलताय? शौर्य आणि कल्पेश खूप घाबरतात. ऊर्जा या दोघांकडे संशयाच्या नजरेने पाहत असते. कल्पेश म्हणतो, शौर्य, मला खूप काम आहे, मी जातो बरं. असं म्हणून कल्पेश तेथून पळ काढतो आणि ऊर्जा ही शौर्याकडे रागारागाने पाहते आणि त्याला जाब विचारते, तू खत्री सरांचा हिशोब चुकता केला ना? मी उधार घेतलेले पैसे परत केलेस, हो की नाही? शौर्य सांगतो, हो ऊर्जा. तर ऊर्जा विचारते, पण शौर्य, तू असं का केलंस? मी माझ्या परीने पैसे परत करत होते ना, तू असं नव्हतं करायला पाहिजे. तर शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा, मला माहिती आहे ना तुला हे पैसे चुकवण्यासाठी किती त्रास होत होता आणि तू पैसे चुकते केलेस आणि पुढे केले सुद्धा असते. पण त्यासाठी तुला तुझ्या मनाविरुद्ध काम करावं लागत होतं आणि हे मला बिलकुल आवडत नव्हतं. आधीच तुला पद्माच्या केसचा काही कमी स्ट्रेस आहे का? बाकीचीही कामे तू करतेस आणि हे खत्री सरांच्या पैशांसाठी त्यांचं मनाविरुद्ध काम करणं हे मला बिलकुल आवडलं नाही, म्हणून मी असं केलं. ऊर्जा म्हणते, पण शौर्य? तर शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला आहे ना आपल्या दोघात कोणताही हिशोब नको आहे. आता आपल्या दोघांचं लग्न झालं आहे, तुम्हाला माफ केलं आहे, आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि मग मी तुझे पैसे दिले काय, तू माझे पैसे दिले काय, त्यात असा हिशेब का ठेवायचा? हे मला बिलकुल आवडत नाही. ऊर्जा म्हणते, ठीक आहे बाबा, आज नंतर आपल्या दोघात मी कोणताही हिशोब ठेवणार नाही. शौर्य खुश होतो आणि हे दोघेही चहा प्यायला बेंचवर बसतात. ऊर्जा ही शौर्याला समजावून सांगते, शौर्य, मला तुझ्याशी बोलायला वेळच मिळत नाहीये. पद्माच्या केसबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. शौर्य म्हणतो, हो मला माहिती आहे, तू काय बोलायचं ते सांग मला. दुसरीकडे आमदार शिर्केच्या घरी डॉक्टरांनी अर्पिताला इंजेक्शन देऊन झोपवलेलं असतं. आमदार शिर्के विचारतो, डॉक्टर, आता ती बरी तर आहे ना? तुम्हाला काय वाटतंय, ती कधीपर्यंत बरी होईल? तर डॉक्टर या दोघांना सांगतात, मी तिला औषध दिलंय, मी तिला इंजेक्शन दिलंय, त्यामुळे ती आता शांत झोपी गेली आहे. पण मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की हा शौर्य नेमका कोण आहे? हे ऐकून आमदार शिर्के आणि त्याच्या बायकोला मोठा धक्काच बसतो. हे दोघे गप्प बसतात. डॉक्टर विचारते, बोला ना, तुम्ही माझ्यापासून काही लपू नका आमदार साहेब. हा शौर्य नेमका कोण आहे ते मला सांगा, कारण अर्पिताला जो काही त्रास होतोय तो फक्त शौर्यमुळेच होतोय. आमदार शिर्के म्हणतो, आता काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही जे बोलताय अगदी योग्य आहे. अर्पिताचा हा सगळा त्रास त्या शौर्यमुळेच आहे. पण आता तुम्ही जी काही औषधं दिली आहेत, इंजेक्शन दिलं आहे, त्यामुळे ती बरी तर होईल ना? डॉक्टर म्हणतात, आमदार साहेब, मी तुम्हाला काय प्रश्न विचारला? हा शौर्य कोण आहे? जोपर्यंत हा शौर्य कोण आहे आणि त्याच्यामुळे अर्पिताला हे सगळं का होत आहे हे मला कळत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही की अर्पिता कधीपर्यंत बरी होईल. आमदार शिर्केला काय बोलावं, काय सांगावं तेच कळत नाही. डॉक्टर म्हणतात, आमदार साहेब, कोणताही संकोच बाळगू नका. डॉक्टर आणि वकिलापासून काही लपवायचं नसतं, नाहीतर त्याचा दुष्परिणाम होतो. आमदार शिर्के म्हणतो, डॉक्टर साहेब, काय सांगायचं तुम्हाला आता? हे जे सगळं काही होतंय ना, ते शौर्यमुळेच होतंय. शौर्य म्हणजे आपले ते वकील आहेत ना, हर्षवर्धन जहागीरदार, त्यांचा मुलगा. शौर्य आणि अर्पिताचं लग्न जमलं होतं, सगळं काही होत आलं होतं. लग्नाची तारीखसुद्धा एकदा दोनदा ठरली. पण मग मध्येच शौर्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम जडलं आणि त्याने त्या मुलीशी लव्ह मॅरेज केलं. हे ऐकून डॉक्टरला समजतं की अर्पिताला हा त्रास का होतोय. आमदार शिर्के सांगतो, आणि तेव्हापासूनच अर्पिता अशी वागतीये
असं वेड्यासारखं करतीये. डॉक्टर म्हणतात की अर्पिताने तिच्या आजूबाजूला एक आभासी जग निर्माण केलंय. सुवर्णा म्हणते, डॉक्टर तुम्ही एकदम बरोबर ओळखलत. मी सुद्धा तिला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती हे मान्य करायला तयारच नाहीये की शौर्यचं लग्न झालंय, आता त्याची बायको त्याच्या घरात आहे. आणि ती नेहमी एकच गोष्ट बोलत राहते की मला शौर्यशी लग्न करायचंय, मला लग्नाची तयारी करायची आहे. डॉक्टर म्हणतात एकदम योग्य, असंच होतंय आणि आपल्याला यासाठी शौर्याची गरज लागणार आहे. आमदार शिर्के विचारतो, शौर्याची गरज? तर डॉक्टर सांगतात, हो, मी कितीही औषधं दिली, मी कशीही ट्रीटमेंट केली, पण तोपर्यंत अर्पिता या आभासी जगातून बाहेर येणार नाही जोपर्यंत शौर्य तिला समजावून सांगत नाही. कारण सध्या तिच्यासाठी शौर्य हा तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती आहे आणि शौर्यच तिला या संकटातून बाहेर काढू शकतो. शौर्यच तिला समजवू शकतो की हे सगळं खोटं आहे आणि आपलं लग्न नाही होऊ शकत, माझं लग्न झालंय. आमदार शिर्के आणि सुवर्णाला खूप टेन्शन येतं आणि इकडे शौर्य हा ऊर्जाशी बोलत असतो. ऊर्जा शौर्यला सांगते, तुला पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाबद्दल तर माहीतच आहे ना, हा सगळा एक ट्रॅप आहे. शौर्य म्हणतो, हो ते मला माहिती आहे. ऊर्जा ही शौर्यला म्हणते, शौर्य आता या केसमध्ये मी असं काहीतरी करणार आहे ज्यासाठी मला तुझ्या पाठिंब्याची खूप गरज आहे. शौर्य म्हणतो, ऊर्जा तुला हे मला सांगायची गरज नाही आहे, मला माहिती आहे हे सगळं चुकीचं घडतं आहे आणि फक्त तू माझी बायको आहेस किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझी साथ देणार नाही आहे. तुझ्या जागी दुसरं कुणीही असतं तरी मी हेच केलं असतं. मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिला असतो, योग्य गोष्टींच्या बाजूनेच उभा राहिला असतो. ऊर्जा ही शौर्यला म्हणते, पण शौर्य या केसमध्ये अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्या कुटुंबाशी जोडल्या गेल्या आहेत, म्हणून मला असं वाटतं. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा मला हेच कळत नाही, तू माझ्यावर शंका का घेतेस? तुला माझ्यावर शंका घेण्याची गरज नाही आहे. मग या कुटुंबात या आपल्या केसमध्ये जरी माझे डॅड इन्व्हॉल्व असले, उद्या त्यांना काही त्रास झाला तरीसुद्धा मी तुझ्या बाजूनेच उभा राहणार, नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार, तू काळजी करू नको. शौर्य हा ऊर्जाला वचन देतो, या केसमध्ये काहीही घडलं तरी मी नेहमी तुझ्या बाजूनेच उभा राहील, मी कधीही माझ्या डॅडची बाजू घेणार नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि इकडे डॉक्टर आमदार शिर्केला समजावून सांगतात की तुम्हाला शौर्याला येथे बोलवावंच लागेल. आमदार शिर्के विचारतो, पण शौर्याला कशाला बोलवायचं? तर डॉक्टर सांगतात, कारण शौर्यच अर्पिताला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो, नाहीतर ती या अवस्थेतून कधी बाहेर येणारच नाही. सुवर्णा सांगते, हो डॉक्टर, मी सुद्धा तिला अनेकदा हे सांगण्याचा प्रयत्न केला की आता शौर्याचं लग्न झालंय, त्याची बायको त्या घरात आहे, तुझं आणि त्याचं लग्न होऊ शकत नाही, पण तीही मान्य करायलाच तयार नाही आहे. तर डॉक्टर सांगतात, हे तुम्ही खूप चुकीचं केलं, आता यानंतर असं करू नका, कारण तुम्ही जर तिला वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर तिची परिस्थिती आणखीन बिघडेल, त्यामुळे असं करू नका. मग सुवर्णा विचारते, डॉक्टर आता काय करायचं? तर डॉक्टर सांगतात, तुमच्याकडे एकच पर्याय आहे, तुम्ही काहीही करा पण शौर्याला येथे बोलवा, अर्पिता आणि त्याची भेट घालून द्या. जेव्हा शौर्य हा अर्पिताशी बोलेल, तिला समजावून सांगेल, तेव्हाच अर्पिता बरी होऊ शकते, या अवस्थेतून बाहेर येऊ शकते. आता सगळं तुमच्या हातात आहे की तुम्ही शौर्याला कसं बोलवता आणि मग शौर्याच्या हातात आहे की तो अर्पिताला वास्तवाची जाणीव कशी करून देतो. काही असेल तर कळवा मला, असं म्हणून डॉक्टर निघून जातात. आमदार शिर्के आणि सुवर्णाला खूप टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात विक्रांत येथे येतो आणि विचारतो, डॉक्टरांना पुन्हा कशाला बोलवलं होतं? तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, तुला काय माहीत नाही आहे का, या घरात डॉक्टर कोणासाठी येतात? अर्पितासाठी येतात ना, उगाच फालतू प्रश्न विचारू नकोस. विक्रांत चिडून म्हणतो, मग सांगा ना तुमच्या लाडक्या मुलीला, ही सगळी नाटकं बंद कर, बस झाली ही नाटकं, शौर्य काही तिच्याशी लग्न करणार नाहीये. सुवर्णा म्हणते, विक्रांत गप्प बस, अर्पिताबद्दल एकही शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. तर विक्रांत चिडून म्हणतो, ठीक आहे, अर्पिताबद्दल नका ऐकून घेऊ, मग माझ्याबद्दल ऐकून घ्या. काहीही झालं तरी मी त्या पद्माशी लग्न करणार नाहीये, मी त्या पायातल्या बुटाला गळ्यामध्ये नाही घालणार. सगळ्यात आधी तुम्ही त्या ॲफिडेव्हिटवर तिच्या सह्या घ्या आणि मग ही केस रफादफा करा, बस झालं तेवढं, तिच्याशी लग्न करायची गरज नाहीये, हा माझा निर्णय आहे. आमदार शिर्के चक्क विक्रांतची कॉलर पकडतो. सुवर्णा म्हणते, अहो सोडा. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, ए गप, तुझ्यामुळेच वाया गेला हे कार्ट. आणि विक्रांत, तू पद्माशी लग्न करायचं एवढं लक्षात ठेव. तर विक्रांत जोरात ओढून म्हणतो, पण का?
आणि आमदार शिर्के म्हणतो, का? कारण तू नालायकपणा केला आहे. जर तू त्या पद्माशी लग्न केलं नाही ना, तर तुझं पॉलिटिकल करिअर संपेल. मागील 50 वर्षांपासून एका कार्यकर्त्यापासून ते आमदारापर्यंतचा मी जो प्रवास केला आहे ना, तो तुला या सगळ्या परिस्थितीत लोटण्यासाठी नाही, तर तुझं करिअर घडवण्यासाठी, तुलासुद्धा माझ्यासारखा आमदार बनवण्यासाठी. तर विक्रांत चिडून म्हणतो, म्हणजे मी आमदार बनायचं आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं करायचं त्या पद्माशी लग्न करून? आमदार शिर्के चिडून म्हणतो, अरे मूर्खा, तुला हेच कळत नाहीये. तुला मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. तुला काय त्या पद्माशी लग्न करून तिला या घरात नाही घेऊन यायचंय. या घरची सून बनवून तिला घरात नाही मिरवायचंय, जगभरात नाही मिरवायचंय. फक्त त्या ॲफिडेव्हिटवर सह्या घ्यायच्या, मग ही केस मागे झाली की त्यानंतर त्या पद्माशी लग्न करायचं. मग अख्ख्या जगासमोर गवगवा करायचा की पहा, विक्रांत शिर्के किती महान माणूस आहे. विक्रांत शिर्केने एका गरीब मुलीशी लग्न केलं, ज्या मुलीने त्याच्यावर आरोप केले त्याच्याशीच लग्न केलं. मग हा सगळा गवगवा झाला की लगेचच त्या पोरीला या घरात नाही आणायचं, तिला गोव्याच्या फार्म हाऊसवर शिफ्ट करायचं. 2-4 महिने तिला तेथे ठेवायचं. हे सगळं प्रकरण शांत झालं की मग तिला तेथून गायब करायचं. तिचा आणि तुझा संबंध संपला. परत तू कोण, ती कोण, एकमेकांना ओळखसुद्धा दाखवायची नाही. विक्रांतला या सगळ्या गोष्टी पटतात. तो याचा विचार करत असतो. आमदार शिर्के त्याच्यासमोर हात जोडून म्हणतो, अरे बाबा, हे सगळं तुझ्यासाठी चालू आहे. तुझं करिअर झालं, उद्या तू आमदार बनला, खासदार बनला, तर त्याचा फायदा मला नाही होणार आहे, तुलाच होणार आहे. तुझं आयुष्य मी सेट करतोय. ऐकून घे, या तुझ्या बापाला 50 वर्षांचा अनुभव आहे राजकारणात. काहीतरी अक्कल असेल ना, म्हणून सांगतोय. त्यामुळे स्वतःची अक्कल वापरू नको आणि मी जे सांगतोय तेवढंच कर, तसंच कर. विक्रांत गप्प बसतो आणि इकडे ऊर्जा खूप इमोशनल होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. ऊर्जा शौर्याचा हात हातात घेते आणि म्हणते, शौर्य, मला फक्त एवढंच हवं आहे, तुझी साथ हवी आहे. तुझी साथ असेल ना, तर कितीही मोठ्या संकटाला तोंड देण्याची माझी तयारी आहे. आणि आता मी तुला सांगते की पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाच्या दिवशी मी काय करणार आहे, माझा नेमका प्लॅन तरी काय आहे. आणि पुढे ऊर्जा काही सांगणार इतक्यात शौर्याचा फोन वाजतो. शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला एक खूप महत्त्वाचा फोन आला आहे, मला बोलावं लागेल. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. शौर्य फोन उचलून बोलतो तर समोरून त्याला कळतं की त्याला लगेच भेटायला जायचं आहे. ऊर्जा विचारते, काय झालं? शौर्य सांगतो, ऊर्जा, सॉरी, पण मला जावं लागेल. एक क्लायंट माझी खूप वेळेपासून वाट पाहतोय. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, मी तुझी वाट पाहते. शौर्य म्हणतो, नाही, मला उशीर लागेल, त्यापेक्षा तू घरी जा, आपण घरी आल्यावर बोलूया. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. शौर्य निघून जातो आणि मग ऊर्जासुद्धा घरी जाण्याचा विचार करते की आता घरीच जावं लागेल, शौर्याशी काही बोलता येणार नाही. आणि इकडे आमदार शिर्के चक्क शौर्याच्या घरी पोहोचलेला असतो. विजया आणि दिव्या तेथे असतात. दिव्या त्याला चहा आणून देते. आमदार शिर्के म्हणतो, वहिनी, उगच तुम्ही एवढं कष्ट घेतलेत, मला चहा वगैरे काही नको आहे. शौर्य कधी येईल? विजया सांगते, तो आता येतच असेल. तेवढ्या शौर्य घरी पोहोचतो. शौर्य हा आमदार शिर्केकडे रागारागाने पाहतो आणि त्याच्याशी काही न बोलता तेथून निघून जाणार. इतक्यात आमदार शिर्के त्याला थांबवतो आणि म्हणतो, शौर्य बेटा. आणि आमदार शिर्के चक्क त्याच्यासमोर हात जोडतो. शौर्यला काही कळतच नाही. आमदार शिर्के म्हणतो, मला माहिती आहे तुझा माझ्यावर राग आहे, तू खूप बिझी आहे, तुला खूप कामं आहेत, पण मला तुला एक विनंती करायची आहे. फक्त एकदा माझ्या अर्पिताला भेटायला ये. तिला भेट, तिच्याशी बोल. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. विजया आणि दिव्यासुद्धा याबद्दलच विचार करत असतात. शौर्य म्हणतो, काका, प्लीज तुम्ही हात जोडू नका, तुम्ही असे हात जोडू नका. तर आमदार शिर्के म्हणतो, अरे, एखादा आमदार किंवा तुझ्यापेक्षा वयाने मोठा माणूस म्हणून हात जोडत नाहीये, तर एक बाप म्हणून हात जोडतोय, एक अगतिक बाप म्हणून हात जोडतोय. शौर्य त्याला हात खाली करायला सांगतो आणि म्हणतो, काका, तुम्हालासुद्धा माहिती आहे की आता माझं लग्न झालं आहे आणि अर्पिताला भेटून काय फायदा आहे, कारण अर्पिता ही सतत आमच्या लग्नाबद्दलच बोलत असते आणि जी गोष्ट होणार नाही आहे त्या गोष्टीबद्दल मी तरी तिच्याशी काय बोलणार. मला तर असं वाटतं की आता अर्पिताला भेटून काहीच फायदा नाही, उलट गोष्टी आणखीन कॉम्प्लिकेटेड होतील. मी काही बोलून गेलो, चिडलो तर अर्पिताला त्याला आणखीन त्रास होईल. आमदार शिर्केला सुद्धा हे पटतं. आमदार शिर्के म्हणतो, शौर्य, मला कळतंय तू काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. शौर्य सांगतो, मलासुद्धा अर्पिताची काळजी आहे आणि कुठेतरी मलासुद्धा वाईट वाटतं की तिची आज जी परिस्थिती आहे ती कदाचित माझ्यामुळे आहे. मी सुद्धा आधी स्पष्टपणे या लग्नाला नकार द्यायला हवा होता, पण ते माझं चुकलं.
पण आता तिला भेटणं मला योग्य वाटत नाहीये. आमदार शिर्के म्हणतो, पण डॉक्टरांना योग्य वाटतंय ना. तुला माहीत नाहीये अर्पिताची परिस्थिती किती वाईट आहे. आज तिला खूप त्रास होत होता. शेवटी डॉक्टरांना घरी बोलवावं लागलं. डॉक्टरांनी तिला औषध दिलं, इंजेक्शन दिलं, तेव्हा ती शांत झोपी गेली. नाहीतर तिला कंट्रोल करणं आम्हाला कोणालाच शक्य नव्हतं. शौर्य बेटा, मी तुझ्यासमोर हात जोडतो. प्लीज फक्त एकदा माझ्याबरोबर चल आणि तू भेट अर्पिताला. आणि तेवढ्यात ऊर्जा घरी येते आणि ती हे सगळं ऐकत असते. शौर्य पुन्हा एकदा म्हणतो, काका तुम्ही हात जोडू नका. मला सांगा नेमकं काय घडलंय. आमदार शिर्के सांगतो, जेव्हापासून तुझं लग्न झालंय ना तेव्हापासून अर्पिताची परिस्थिती ही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अर्पिता ही फक्त तुझ्या नावाचा जप करत असते. माझं शौर्याशी लग्न होणार आहे, मला शौर्यबरोबर लग्नाची तयारी करायची आहे. मग साड्यांची खरेदी, दागिन्यांची खरेदी, व्हेन्यू कोणता असेल, कोणती थीम असेल याबद्दलच बोलत असते. आणि आज आम्ही डॉक्टरांना बोलवलं, तुझ्याबद्दल तिच्या लग्नाबद्दल सांगितलं, तेव्हा डॉक्टरांनीच आम्हाला हे सजेस्ट केलं आहे की शौर्याला एकदा अर्पिताला भेटायला सांगा. या परिस्थितीतून अर्पिताला जर कुणी बाहेर काढू शकत असेल तर तो फक्त शौर्य आहे, दुसरं कुणीच नाही आहे. बेटा मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण प्लीज तू एकदा अर्पिताला भेटायला ये. तेवढ्यात शौर्याला आठवतं की ऊर्जासुद्धा मला हेच म्हणाली होती की जर अर्पिताला या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे तर फक्त तू काढू शकतोस, दुसरं कुणीही नाही. आमदार शिर्के हा शौर्याला पुन्हा एकदा विनंती करतो, एका मुलीचा अगतिक लाचार बाप म्हणून मी तुला विनंती करतोय, फक्त एकदा माझ्या मुलीला भेटायला ये. एवढे उपकार कर माझ्यावर. शौर्याला खूप वाईट वाटतं. ऊर्जासुद्धा दुःखी होते. शौर्य विचार करतो, यांची विनंतीला मान देऊ की नाही, अर्पिताला भेटायला जाऊ की नाही. ऊर्जासुद्धा याचाच विचार करत असते. आणि इकडे विक्रांत हा पुन्हा एकदा आपल्या 2 मित्रांबरोबर दारू पित असतो आणि त्यांना सांगतो की मी पद्माशी लग्न करणार आहे. या दोघांना जबर धक्काच बसतो. त्याचा मित्र म्हणतो, तू येडाबिडा झालास का रे, पद्माशी लग्न करणार का तू. दुसरा म्हणतो, अहो पद्माशी लग्न म्हणजे नक्कीच याचा काहीतरी गेम असणार. विक्रांत हसून म्हणतो, पाहिलं का हा हुशार आहे, तू येडा आहे. हा मित्र चिडून म्हणतो, अरे काय बोलायचं तुला नेमकं. तर विक्रांत त्यांना सांगतो, या केसमधून बाहेर पडण्यासाठीचा हा गेम आहे. मी पद्माशी लग्न करणार आणि मग पद्मा ही केस मागे घेणार. सगळं माझ्या मनासारखं होणार. मग मी तिला सोडून देणार. हा मित्र विचारतो, लग्न करणार, सोडून देणार, अरे येडाबिडा झालास की काय तू. तर दुसरा मित्र म्हणतो, अरे पण तुझ्या बापाला कळलं ना तर तुझा बाप तुला सोलून काढेल. विक्रांत म्हणतो, माझ्या बापाला सांगशील तू, कर फोन, माझा बाप तुझीच विकेट काढेल, कारण ही आयडिया माझ्या बापाचीच आहे. या 2 मित्रांना मोठा धक्काच बसतो. हे 2 मित्र म्हणतात, तुझ्या बापाची आयडिया, असं कसं. विक्रांत राक्षसासारखा हसू लागतो आणि म्हणतो, पद्माशी मी लग्न करणार आहे, पण तिच्याबरोबर काय मी सत्यनारायणच्या पूजेला नाही बसणार. मम म्हणा, हातात हात द्या, पाणी ओता, असं काही करणार नाहीये. एकदा का माझं आणि तिचं लग्न झालं, मी तिला डायरेक्ट नेणार गोव्याच्या फार्म हाऊसवर. तेथे तिच्याबरोबर हनीमून साजरा करणार. आधी मी, मग तुम्ही. आणि त्यानंतर तिची अवस्था अशी करायची ना की ती पुन्हा कोणाला सांगण्याच्या लायक नाही राहिली पाहिजे. आणि मग मी माझ्या बेबी डॉल, माझ्या तीर्थाशी लग्न करणार. हे ऐकून या 2 मित्रांना जबर धक्काच बसतो. यातला एक मित्र म्हणतो, बाबा आता मी या सगळ्यापासून दूर राहणार आहे बरं का, मला यात ओढू नको, मी काय तुझी साथ देणार नाही आहे. दुसरा मित्र म्हणतो, हा स्वतःच अडकणार आहे त्यामध्ये. विक्रांत म्हणतो, भेकड कुठले, तुम्ही बसा घाबरत, मी करतो एन्जॉय. अरे विक्रांत शिर्के आहे मी, आमच्यासाठी राजकारण हे असे गेम प्लॅन काही नवीन नाही आहे. आणि हा काय माझा प्लॅन नाही आहे, तर हर्षवर्धन जहागीरदारचा प्लॅन आहे, जो माझ्या पप्पांनासुद्धा आवडला आहे. त्या दोघांनी मला हे सगळं करायला सांगितलं आहे. आता मी त्या पद्माच्या केसमधून कायमचा बाहेर पडणार, पद्माबरोबर मजासुद्धा करणार आणि मग तिला कायमचा सोडून देणार. पण विक्रांतच्या मित्रांना हे बिलकुल पटलेलं नसतं. विक्रांत म्हणतो, तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, पण हे असंच होणार. विक्रांतसुद्धा या प्लॅनसाठी तयार झालेला असतो. आणि इकडे ऊर्जा ही एका क्लायंटबरोबर फोनवर बोलत असते. त्याच वेळेस तिची नजर खिडकीबाहेर जाते आणि तिला दिसतं की तीर्था एका मुलाच्या बाईकवर बसून घरी आली आहे आणि हे दोघे एकमेकांशी मस्त गप्पा मारताय. ऊर्जा हे सगळं पाहते आणि तीर्थाला हे नेमकं काय आहे हे विचारायचं ठरवते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला
या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी विक्रांतसुद्धा पद्माशी लग्न करायला तयार झाला आहे. पण ऊर्जाचा प्लॅन काय हे आपल्याला कळलेलं नाही आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही शौर्यला कन्व्हिन्स करेल की तू जाऊन त्या अर्पिताला भेट. शौर्यला आश्चर्य वाटेल की माझी बायको एवढी मनमोकळी कशी, ज्या मुलीशी मला लग्न करायचं आहे त्या मुलीला भेटायला मला पाठवतीये. पण ऊर्जाचा शौर्यवर विश्वास असणार आणि मग शौर्य हा अर्पिताला भेटायला जाईल, पण खूप वेळ परत येणार नाही. त्यामुळे दिव्या ही ऊर्जाच्या मनात भरून देईल, तुझा नवरा गेलाय तिला भेटायला, अजून आला नाही, काय चालू असेल तिकडे. आणि ऊर्जाचा जळफाट होणार, तिच्या मनातसुद्धा शंका येईल. त्यामुळे दिव्या खुश होईल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.